नमस्कार मित्रांनो. देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत सध्या संसदेत काय घडामोडी सुरू आहेत? अर्थ मंत्रालयाने लोकसभेत नक्की काय उत्तर दिले? आणि तुमच्या पगार आणि पेन्शनमध्ये नेमकी किती वाढ होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पुढारी न्यूजच्या अर्थभान रिपोर्टनुसार सरकारने 8व्या वेतन आयोगाचा रोडमॅप स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. संसदेतील अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा अधिवेशनात 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत आणि त्याच्या कामकाजाबाबत लेखी प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजीच 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठीचा ठराव मंजूर केला आहे. या आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्तीही झाली असून आयोगाचे कामकाज आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की 2027च्या मध्यापर्यंत आयोग आपल्या अंतिम शिफारसी सरकारला सादर करेल. 2. पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ अपेक्षित? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती वाढणार? तज्ज्ञांच्या मते आणि विविध कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर मोठा भर दिला जात आहे. 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता, जो आता 2.86 किंवा त्याहून अधिक करण्याची मागणी होत आहे. जर हे मान्य झाले तर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किमान 25 ते 30% वाढ होऊ शकते. यामुळे सध्याचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून थेट 50,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केवळ पगारच नाही तर पेन्शनधारकांसाठी सुद्धा हा आयोग आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. कारण निवृत्ती वेतनातही याच प्रमाणात वाढ प्रस्तावित आहे. 3. अंमलबजावणी आणि थकबाकी. अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रम आहे की पगारवाढ कधीपासून लागू होईल. मित्रांनो, 8वा वेतन आयोग तांत्रिकदृष्ट्या 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी मानला जाणार आहे. जरी आयोगाचा अहवाल येण्यास आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीला 2027 किंवा 2028 उजाडले, तरीही नियमानुसार कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनची सर्व थकबाकी एकाच वेळी दिली जाईल. त्यामुळे उशीर झाला तरी आर्थिक लाभ मात्र पूर्ण मिळणार आहे हे निश्चित. थोडक्यात सांगायचे तर 8व्या वेतन आयोगाची गाडी आता रुळावर आली आहे आणि अर्थ मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीमुळे या प्रक्रियेला गती मिळाली आहे. तुम्हाला काय वाटते? किमान वेतन किती असायला हवे? कमेंट करून नक्की सांगा. सरकारी योजना आणि आर्थिक घडामोडींच्या अशाच सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.